आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन। पन्हाळा तालुक्यातल्या कोडोली इथल्या 90 वर्षीय अक्काताई रंगराव गावडे या आजी गावातील जीवन शिक्षण मंदिराजवळ राहतात। त्यांच्या पतीचं निधन बऱ्याच वर्षापूर्वी झालेलं आहे। त्यांना एकुलता एक मुलगा होता, त्याचं देखील निधन साधारणपणे 6 ते 7 वर्षापूर्वी झालेलं आहे। मुलग्याच्या निधनानंतर सून आणि 6 नातींचा सांभाळ करण्याची जबाबदारी अक्काताई गावडे या आजीवर आली। त्यांनी ही जबाबदारी पार पाडत 6 पैकी 5 नातींची लग्न देखील करून दिलेली आहेत। आजी अक्काताई आणि त्यांची सून मोलमजुरीचं काम करतात। परक्या घरात उघड्यावर संसार थाटत कसेबसे जीवन कंठाळणाऱ्या या आजीला खऱ्या अर्थानं आधाराची गरज होती। पूर्वीचं जे कौलारू घर आहे ते सध्या पूर्णतः मोडकळीला आलंय। या घराला बांबू ठेप्यानं आधार दिलेला आहे। अति पावसामध्ये हे घर कधी कोसळेल याची शाश्वती नाही। अशा पडझडीला आलेल्या घरात जीवघेणा प्रपंच करावा लागत आहे। अशा बिकट परिस्थितीत अक्काताई गावडे या आजी गेल्या कित्येक वर्षापासून तोंड देत आहेत। घरकुलाच्या मंजुरीसाठी ग्रामपंचायतीकडे वारंवार हेलपाटे मारून सुद्धा काही उपयोग झाला नाही। रस्त्यानं धड त्यांना सरळ चालताही येत नसताना त्यांनी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवले, तरीही त्यांना घर बांधण्यासाठी कोणत्याही प्रकारचं सहकार्य झालं नाही। कोडोली येथील शिवम साधक अनिकेत कोकरे यांना ही बाब कळल्यानंतर त्यांनी घारेवाडीच्या शुभम प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच थोर वक्ते इंद्रजित देशमुख यांच्याशी संपर्क साधला आणि वस्तुस्थिती सांगितली। इंद्रजित देशमुख काकांनी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं। शिवम परिवाराच्या अथक प्रयत्नातून कोडोलीमध्ये ऋणानुबंध माहेरचं घर हा व्हॉट्सअप ग्रुप तयार झाला। या ग्रुपच्या माध्यमातून लोकांना आवाहन करत चक्क 4 लाख रुपयांची मदत जमा करून अवघ्या 3 महिन्यांपूर्वी पावसाळ्यांपूर्वी 360 चौरस फुटाचं घर तयार करण्यात आलंय। दिनांक 28 मे रोजी शिवम परिवाराचे मार्गदर्शक इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते या आजीचा गृहप्रवेश या घरामध्ये होणार आहे। त्यामुळे गावडे आजी आणि त्यांची नात यांचा आनंद आता गगनात मावेनासा झालाय। सनेज केअर संजीवनी सेंटर बिल्डिंग, नेम प्लॉट नंबर F3 नियर गोखले स्कूल, सेक्टर नंबर 12, शॉप नंबर 12, मोबाईल नंबर 88 28 38 80 04 आणि 80 87 02 10 04।